संसारामध्ये सुख प्राप्त करावं असं वाटत असेल तर एक वेळेस का होईना पण आषाढीची वारी तुम्ही केली पाहिजे। माझे जीवींची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाची गुणी वेधले। नमस्कार मंडळी, मी गणेश कोंडाळकर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे गणेश कोंडाळकर ब्लॉग्स। मंडळी, आज आता आपण आलेलो आहे तरडगाव येथे। फलटण सातारा जिल्ह्यामध्ये येणारे हे तरडगाव, या ठिकाणी आपण आज आलेलो आहे आणि या ठिकाणी माऊलींचं पालखीचं आगमन होणार आहे आणि इथेच माऊलींचं पहिलं रिंगण याच ठिकाणी होणार आहे। मंडळी, आपण आता उभे आहोत पुरातन चांदोबाचा लिंब या मंदिराच्या इथे आणि याच ठिकाणी माऊलींचं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उभे रिंगण, पहिलं उभे रिंगण होणार आहे। तर चला तर मग मंडळी, व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। मंडळी, ही जी आता तुम्ही पालखी पाहताय ती आहे मुक्ताबाईंची, संत ज्ञानेश्वर महाराजांची सगळ्यात छोटी बहीण मुक्ताबाई, त्यांची ही पालखी आहे आणि पालखीचं दर्शन तुम्हाला एकदम जवळून दर्शन घेण्याचा लाभ मिळतोय या व्हिडिओ मार्फत। व्हिडिओला स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। आपण जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
मंडळी, माऊलींची पालखी निघून 8 दिवस पूर्ण झालेले आहेत, तरी देखील या वारकरी भक्तांचा, त्यांचा जो आनंद आहे, त्यांचा जो उत्साह आहे, हा अजिबात कुठेही कमी झालेला दिसत नाही. यालाच म्हणतात माऊलींवरती असलेलं या भक्तांचं प्रेम. रामकृष्ण हरी. मी रोहित महाराज डोंगरगाव, म्हणजेच खानदेश, धुळे जिल्हा, तालुका शिंदखेडा, आणि त्या शिंदखेड्यामधील माझं छोटंसं गाव म्हणजे डोंगरगाव. आज खूप आनंद होतोय की आम्ही या वारीचा वाटेवर जातोय. असं संत मंडळी म्हणतात की संपदा सोहळा नावडे मनाला लागला तुकडा पंढरीचा. आम्हाला आता पंढरीचा टकरा लागलाय. पण जर खरंच सांगायला गेलं, काही लोक गावातले बसून म्हणतात की महाराज एवढ्या लांब जाणं शक्य का? आज आळंदी ते पंढरपूर 200चा वरती किलोमीटर अंतर आहे आणि एवढ्या लांब तुम्ही चालताय, म्हणजे खरंच तुमच्याजवळ शक्य का? महाराज त्याचं सुद्धा प्रमाण आहे. इथं चालत जावं लागत नाही, इथं नाचत जावं लागतं. नाचत जाऊ रे त्याचा गावा रे खेड्या. मग हे काय गाव सोपं आहे का? मृत्यू लोक एक पंढरपूर नाव. त्या मृत्यूचं गाव जर कोणतं असेल तर भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. येथील मोकाची 4 बुधा त्याची पहिला 16,000 आणि मग नाचत जाऊ रे त्याचा गावा रे खेड्या. इथं नाचत जातात. बघा हा सोहळा किती सुंदर प्रकारे, हा आनंद. या वारीची व्याख्या करत असताना पंढरीकडे आणि मनाने देवाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे आपल्या आषाढीची वारी. आणि ही वारी जर कोणी केली, कुर्मदासांनी वारी केली, हात नसलेले कुर्मदास, पाय नसलेले कुर्मदास लवळ या गावापर्यंत पोचले, पण तिथून पुढे पोचता आलं नाही. तर तो जगाचा चालक मालक ब्रह्मांडाचा धनीला मात्र लवळ या गावात त्या कुर्मदासासाठी यावं लागलं. तुम्ही जर श्रद्धेनं भावनेनं त्या पंढरपुराची पांडुरंगाची वारी केली तर का म्हणून तुमचा संसार सुखाचा होणार नाही? हा होणारच, कारण की त्या देवाशिवाय तुमचा माझ्या संसारात सुख नाही. तेने विना जीवा सुख नव्हे. संसारामध्ये सुख प्राप्त करावं असं वाटत असेल तर एक वेळेस का होईना पण आषाढीची वारी तुम्ही केली पाहिजे. आम्ही करतोय, तुम्ही करा. आम्ही त्या पंढरपूरच्या वाटेवर, वारीच्या वाटेवर चाललोय. माऊली निश्चित तुम्ही आनंद द्या. खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. या वारीमध्ये कुणाला धक्का लागला तरी सुद्धा माऊली या शब्दाशिवाय कोणी कुणाला बोलत नाही.
या वारीमध्ये कोणी कुणाला शिव्या देत नाही. एकमेव माध्यम असं आहे भारताची संस्कृतीचं की तिथंच तुम्हाला नतमस्तकाची व्याख्या सापडेल, तिथंच तुम्हाला पाय कसं पडा याची व्याख्या सापडेल आणि तिथंच तुम्हाला एकमेकांविषयी विश्वास कसा असावा ते सापडेल. माणुसकी नावाचा धर्म या जगामध्ये जर तुम्हाला शोधायचा असेल तर फक्त वारकरी संप्रदायाच्या आषाढीची वारीमध्ये शोधा. कारण की इथं माऊली बोलल्याशिवाय कोणीच जात नाही. बोला कुंडली बोला रे बाई सब. खरोखर माऊली खूप छान बोलून गेले. आयुष्यात आल्याच्या नंतर एकदा तरी पायवारी करावी असा उपदेश माऊली आज या त्यांच्या 2 शब्दातून सांगून गेले. मंडळी, थोड्याच वेळामध्ये आता पालखीचं आगमन होणार आहे तरड गावामध्ये. आता तुम्ही पाहता व्हिडिओमध्ये पालखीच्या पुढे असलेला हा नगारखाना वाजवत बैलगाडी ही पुढे आलेली आहे. त्याच्या पाठीमागे पालखी येत असते. पालखीच्या पुढे आधी 2 अश्व म्हणजेच जे घोडे आहेत माऊलींच्या पालखीचे तर ते देखील आता येतील आणि त्यानंतर माऊलींची पालखी येईल. मंडळी, आता माऊलींच्या पालखीच्या पुढे असलेले जे घोडे म्हणजे त्याला अश्व बोललं जातं ते दोन्ही अश्व आता आलेले आहेत. खरं तर एक अश्व जो रिकामा असतो तर त्या अश्वावरती स्वतः ज्ञानेश्वर माऊली आरूढ होऊन रिंगण करतात अशी वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे. आणि दुसऱ्या अश्वावरती माऊलींचे जे चोपदार आहेत तर ते त्याच्यावरती बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर तुम्ही पाहू शकता माऊलींच्या पालखीचं आगमन तरडगाव येथे झालेलं आहे. या तरडगावच्या भूमीमध्ये या ठिकाणी इथे पालखी आपल्याला नजरेस पडते आणि पालखीच्या पुढे असलेले हे जे वारकऱ्यांची जी दिंडी असते आणि हा लोकांचा असलेला हा जल्लोष, हा उत्साह तुम्ही पाहू शकता. तुफान गर्दी या ठिकाणी देखील झालेली आपण बघतोय. सगळीकडेच नुसतं माऊली माऊली माऊलींचाच जयघोष. गेले 8 दिवसापासून हे वारकरी न थकता न थांबता माऊलींच्या पालखीसोबत आपली पायवारी सुरू ठेवलेली आहे. खरोखर यांना माऊलींवरती असलेली जी श्रद्धा हे यातून आपल्याला स्पष्ट दिसते. माऊलींविषयी असलेले यांच्या मनामध्ये असलेले प्रेम हे आज आपण या दृश्यामध्ये पाहतोय. या तरड गावामध्ये असलेले हे जे पुरातन चांदोबाचा लिंब हे जे मंदिर आहे, या मंदिराच्या समोरच बरोबर समोरच पालखी थांबवली जाते. इथे पालखीचा सत्कार केला जातो.
आणि त्यानंतर इथे पालखी पुढे जाऊन मग पालखीचं उभे रिंगण इथं आता होणार आहे थोड्याच वेळात. आपण पाहू शकता. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे इथे आज जे उभे रिंगण होणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. या तरड गावामध्ये पालखीच्या स्वागतासाठी तुफान गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. जशी आपण मागची एक व्हिडिओ टाकली होती, आपल्या आळंदीतून निघाल्याच्या नंतर विश्रांतवाडीच्या ठिकाणी जेव्हा पालखी पोचते त्यावेळेस जेवढी गर्दी होती तेवढीच गर्दी आता देखील इथे पाहायला मिळते. आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. मंडळी, आता ही जी दिंडीच्या मधून जी मोकळी जागा दिसते तर याच ठिकाणी माऊलींचं उभं रिंगण होणार आहे. म्हणजेच इथूनच माऊलींचे जे 2 आश्व आहेत ते पुढे पळणार आहेत. आपण पाहूयात थोड्याच वेळात हे रिंगण सुरुवात होणार आहे.
मंडळी, आता आपण पाहिलं माऊलींचं उभं रिंगण झालेलं आहे. म्हणजे माऊलींचं जे 2 अश्व आहेत ते या बाजूने पुढे गेलेले आहेत. आता ते परत येतील, पुढे जाऊन पुन्हा ते रिटर्न माघारी येणार आहेत. आता बघा की थोड्याच वेळात दोन्ही अश्व जे आहेत ते रिटर्न येतील. हे पहा, समोरच आपल्याला दिसते माऊलींची दोन्ही अश्व रिटर्न आलेले आहेत. आणि अशा प्रकारे हे जे रिंगण आहे, उभे रिंगण, हे पार पडण्यात आलेलं आहे. तर मंडळी, हे होतं माऊलींचं पहिलं रिंगण, पहिलं उभे रिंगण तरडगाव येथे पार पडण्यात आलं आहे. तर मंडळी, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांजवळ शेअर करा. आणि आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजेच मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.